नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या या किचन रूटीन चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पपईचे लाडू कसे बनवायचे आणि तेही कमी साहित्यात। त्यासाठी मी अर्धे पपई घेतलेले आहे आणि त्याचे साल व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आता मी याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मी याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मी बारीक करून आणि इकडे आपली कढई सुद्धा गरम झालेली आहे। त्यामध्ये आता आपण 1 चम्मच तूप घालून घेऊयात आणि ही बारीक केलेली पपई आपण कढईमध्ये ओतून घेऊयात व्यवस्थित आणि 5 ते 10 मिनिट आपण याला परतून घेऊयात। हे लाडू मुलांसाठी खूप पौष्टिक असतात। जर तुमची मुलं पपई खात नसतील तर तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करून बघू शकता। तर आता आपण हे परतून घेतलेलं आहे। आता आपण आतमध्ये घालून घेऊयात अर्धी वाटी किसलेलं खोबरं। अर्धी पपईसाठी मी इथं अर्धी वाटीच खोबरं घेतलेलं आहे। खोबरं किसलेलं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण इथं अर्धी वाटी साखर घालून घेऊयात। पपई कमी गोड असल्यामुळे मी इथं अर्धी वाटी बारीक केलेली साखर घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साखर घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटायला चालू झालेलं आहे, ते आपण व्यवस्थित परतून घेऊयात। हे लाडू तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता, खूप पौष्टिक आहे ते लाडू। आता आपण इथे ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात। मी इथे काजू बदाम घेतलेला आहे, तुम्ही पिस्ता सुद्धा ॲड करू शकता। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण यातमध्ये घालून घेऊयात अर्धी वाटी मिल्क पावडर। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दूध सुद्धा घालू शकता। तर तुम्ही बघू शकताय मिल्क पावडरमुळे पपईला अजून कलर व्यवस्थित छान आलेला आहे आणि अजिबात कडेला चिटकत सुद्धा नाही। तर तुम्ही बघू शकताय आता हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे। आता आपण याला थंड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आता हे मी थंड करायला ठेवलेलं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊयात। अर्ध्या पपईमध्ये कमीत कमी 9 ते 10 लाडू सहज होऊ शकतात आणि पटकन होतात, हाताला बिलकुल चिटकत नाही। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीत मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे झालेले आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अगदी मोतीचूर लाडू